हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हितः एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हितः एतां दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतः अहिताः असे त्याचे पद आहेत. अन्वय असा आहे, एतां दृष्टीम अवष्टभ्य नष्टात्माना अल्पबुद्धयः आणि काय अहिताः उग्रकर्मणः जगतः क्षयाय प्रभवन्ति असे त्याचा अन्वय आहे. अर्थ असा आहे, एतां आणि दृष्टीम अवष्टभ्य या दृष्टीचा आश्रय अवलंबन करून नष्टात्मनः म्हणजे ज्याचा स्वभाव नष्ट होऊन गेला आहे, तसेच अल्पबुद्धया ज्याची बुद्धी अत्यंत अल्प संकोचित मंद बुद्धी झालेली आहे असे. आणि अहितः म्हणजे या ठिकाणी सर्ववृत्तीच अपकार सर्वांचा अहित कर्म करण्याकरता अत्यंत क्रूर कर्म बनून त्या क्रूर कर्माने केवळ जगताच्या नाशासाठीच प्रभवंती त्या नाशाकरता ते प्रवृत्त झाले आहेत, समर्थ झाले आहेत असा शब्दशः अर्थ आहे. सरळ अर्थ असा आहे, या खोट्या ज्ञानाचा मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे, ज्यांची बुद्धी अत्यंत अल्पमंद झालेली आहे आणि सर्वावरती अपकार सर्वांचा विनाश करण्याकरता ते क्रूरकर्मी मनुष्य सर्वस्व नाशाला नाश करण्याकरता समर्थ होतात किंवा समर्थ झाले, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर विस्तारित अर्थ असा आहे, पाठीमागच्या श्लोकामध्ये मागच्या पाठामध्ये ते आसुर स्वभावाचे मनुष्य असतात, ते आश्रयरहित आणि सर्व खोटं ईश्वराशिवाय संपूर्ण जगत हे स्त्री पुरुषाच्या संबंधापासून संघापासूनच उत्पन्न होतं आणि ते केवळ काम हेच कारण, त्याशिवाय जगात दुसरं काही कारण नाही. म्हणजे दोन मुद्दे, संपूर्ण जगत नरमादीच्या संघापासून होतं आणि त्याचं निमित्त आहे, त्याला म्हणतात काम. कामामुळे आणि स्त्री पुरुषाच्या संबंधामुळे, स्त्री पुरुष म्हणण्यापेक्षा नरमादीच्या संबंधामुळे संयोगामुळे हे जगत उत्पन्न होतं, अशी मागची संगती आहे. तर या श्लोकामध्ये भगवान इथून पुढे 4 श्लोकामध्ये नास्तिक ज्या असतात, तर त्या नास्तिक माणसांचा स्वभाव काय असतो, त्यांची समजूत काय असते, त्यांचं आचरण काय असतं आणि ते क्रूर
क्रूर उग्रकर्मी कसे असतात या 4 गोष्टी या ठिकाणी भगवान 4 श्लोकामध्ये सांगणार आहेत. गोष्ट ही पशुतय आहे आणि पक्षात पण आहे. जीव म्हटलं आणि शरीर म्हटलं की त्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यात सगळ्या गोष्टी आल्या. आता वाघ, सिंह हे काय करतात? या सृष्टीला सहकार्य करतात का? ते विनाशीच आहेत. त्यांच्या पुढे जेवढे येते ते फक्त मारून, त्यांच्याकडे एकच उद्योग, सकाळी उठलं कोणाला तरी मारायचं आणि खायचं. दुसरं काय त्यांना उद्योग नाही. ते म्हणजे तसे त्या सृष्टीमध्ये पशुपक्षी केवळ विनाशा करतात. आता हे मोठमोठे पूर्वीच्या काळात ते गिधड राहायचे, आता ते वाच पक्षी वगैरे भयंकर. ते वाघाला उचलून घेऊन पळते ते पक्षी. माणसाची गोष्ट काय घेऊन बसली तुम्ही? गाया वासरं घेऊन असं उडून घेऊन पळतात. ते केवढी ताकद आहे त्यांच्यात. मग ते मांसाहारीच असतात. ते म्हणजे पशु, पक्षी, वृक्ष, माणसं, कुत्रे याच्यात हे सगळे आहेत ते जगाचा विनाश करणारे. तर असे जे विनाश करणारे असतात ते प्रथम काय आहे? ते एताम दृष्टीम अवष्टभ्य. तर याकरता एक विशिष्ट प्रकारच्या बुद्धीचा स्वीकार करून, एक विशिष्ट बुद्धीची समजूत करून, ज्या ज्या कालामध्ये माणसं मार्गक्रमण करतात, एखाद्या गावाला जायचं असेल तर तो त्या गावाचा, वाहनाचा वेळ हे सगळं निश्चित करतो आणि मग प्रवास करायला सुरुवात करतो ना. चालताना रस्त्याने चालायला लागल्यावर मग ठरवतो का कोणत्या गावाला जायचं, असं नाही करीत. सगळं निश्चित करतो आणि मग प्रवास सुरू करतो. तशी गोष्ट आहे यांची. प्रथम निश्चय कोणती? एताम दृष्टीम अवष्टभ्य. तर या दृष्टी याचा अर्थ असतं दर्शन. आणि ते दर्शन म्हणजे याचा अर्थ जे पंचेंद्रियाच्या कक्षेत येतं आणि त्या पंचेंद्रियाच्या कक्षेत येतं हे सगळं सत्य आहे एवढं समजून अशी मनोवृत्ती तयार करून आणि मग त्याने काय केलं? चालायला सुरुवात केली. त्याला लोकायत म्हणतात त्याला. आणि मग हे असं एकदा विचार निश्चित झाला, त्यांची बुद्धी तशी झाली का नित्याने मग तसे संस्कार तयार होतात. संस्काराच्या पुढे त्याची समजूत तशी पक्की होत जाते आणि समजुतीच्या पुढे त्याची भावना दृढ होते त्याच्यात. आणि भावनेच्या पुढे इतका सगळं झाल्यानंतर मग त्याचा एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव बनतो. आणि एकदा का तसा स्वभाव बनला की मग तो त्या अपेक्षेप्रमाणे त्या क्रिया करायला तो तयार होतो. आणि काय क्रिया करतो? हे न प्रकारे जे जे करील त्यामध्ये जगाचा विनाशच. तो जे समजेल त्यामध्ये जगाचा विनाशच. आणि तो जी भावना करील त्या भावनेमध्ये, त्या समजुतीमध्ये आणि त्या क्रियेमध्ये जगाचा विनाशच ठरलेला असतो. जेथे जेथे विनाश होतो तिथे तुम्हाला जे बॉम्बस्फोट झाले आता काल दिल्लीमध्ये, मग आता काय नुसती बॉम्बस्फोटची क्रिया झाली का? नाही. काय आहे त्याच्या पाठीमागे? एक विशिष्ट प्रकारचं नियोजन आहे. एक विशिष्ट प्रकारचं नियोजन आहे. त्यात भावना एकच आहे, काफिर मारायचं एवढीच त्यांची भावना. मुसलमान नाही मारित ना ते. मुसलमान मारतात का? ते नाही. काफिर म्हणजे हिंदूचा पाहून मारायचा तो. आणि का मारायचा? तर काय नाही मला बंदूक चालवता येते की नाही म्हणून पाहिलं असं पण मारतात ते. म्हणजे याचा अर्थ आधी तो प्लॅन तयार होतो, समजूत तयार. कारण संस्कारच तसे आहेत ना. ते संस्कार तसे होते. नंतर समजूत पक्की तशी झाली आणि समजूत पक्की होऊन त्याची भावना तयार झाली का काफिर मारायचा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जर त्याचा स्वभाव उग्र बनला, विनाश. मग ते सगळं विनाश. ही दृष्टी घेऊन ज्या कालात तो निघतो, मग त्या कालामध्ये हे सगळं मग कशाचा नाश करील तो? त्याच्या पुढे जड आणि चेतन याचा भेद नसतो. जड आलं तरी नाश आणि विनाश आला तरी नाश. त्याला विनाशच करणारा मनुष्य असतो. उत्तम प्रकारचे इथं आहेत काही सायको, आता जरा कमी झालं ते, नाहीत बहुतेचा उपयोग नाही राहिला. असे पोटरीसारखे, मनगटासारखे अशी लिंबाऱ्याचे फोक असं असे ते लिंबाऱ्याचं म्हणा, जांभळीचं म्हणा. आणि काय नाही, सरपण लागत होऊन बुडापासून तोडलं त्याला. त्याचा का आता बी आहेत नमुने, आता नमुने आहेत. काय शिळेला लिंबाचा पाळ लागतो, अरे ते इतकं गोड रूप, कडा 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 मोड घेतलं बघलात का?
चालला काल मोडं पण काय नाही शेळीला टाकायचं आते मग ते झाड मोडं नाही काय नाही फुटतं विनाश. त्यासमोर काय हे जड आहे का याचा उपयोग काय नाही विनाश बुद्धी त्याचं ते पण त्याला ज्ञान नाही म्हणजे जड चेतनाचा भाग नाही विनाश. जड चेतन नाही. दुसरी गोष्ट तो स्वतःचाही विनाश करीत चालतो आणि जगताचाही विनाश करीत चालतो. याचा अर्थ आहे थोडक्यात सामाजिक आणि व्यक्तिगत पशु आणि पक्षी वृक्षादी या सर्वाचाच विनाश करत चालतो तो. याचा अर्थ या सगळ्या गोष्टीच्या बुडाशी पहिली गोष्ट कामादी विकाराने उद्दीप्त होतो. नंतर ती दृष्टीचा स्वीकार करतो. स्वीकार केल्यानंतर त्याची समजूत पक्की होते आणि समजूत पक्की केल्याच्या नंतर त्याचा विश्वास तयार झाला का तो विनाशाला तयार होतो. मग असा जो विनाश असतो तो विनाश विनाश तर करतो. विनाशी याचा अर्थ आहे ओज म्हणजे काय म्हणतो त्याला तेज म्हणतो आपण. म्हणजे तेजाचा विनाश होतो. गृहनाम घराचा विनाश होतो. ओज नाम शक्ती नष्ट होते आणि कुल नष्ट होतं. कशाने होतं ते कुवस्त्रम हरेत तेजहा कुभार्याम हरेत गृहम कुभोज्यम हरेत बीजम आणि कुपुत्रो हरेत कुलम. कुलाचा विनाश कोण करतो कुपुत्र आणि शरीरातले बीज म्हणजे शरीरातली ओज कोण नष्ट करतं कुभोजन आणि घराचा नाश कोण करतं कुभार्या आणि तेजाचा नाश कोण करतं कुवस्त्रम मलिन वस्त्र. म्हणजे किती विद्वान असला किती बाई सुंदर असली देखणी असली पण असे घाण कपडे घातले तर ते मळके कळके वाईट कपडे त्या व्यक्तीचं तेज नष्टच करून टाकतं ते असे म्हणून कुवस्त्रम हरेत तेजहा. आणि बाई जर डाखीन असली राक्षसीन असली दुनिया काही करा तुम्ही त्या घरामध्ये कधी शांतता कधी स्वच्छता कधी लक्ष्मी हा काही प्रकार नांदल्या जाणार नाही राहणारही नाही त्या ठिकाणी. त्याला कुभार्या म्हणतात. अशा असतात भांडकुदळ्या केकसा कठोर कुभाषी खूप प्रकार असतात ते. तर असे त्यामुळे गृहाचा नाश होतो. घरनाशाचं कारण कुभार्या आहे. भार्या नका घेऊ नुसती नाही तर त्यानं बाया दगड आपल्याला कू घालायचं त्याच्या पाठीमागं. पुत्र नाही घ्यायचा कुपुत्र घ्यायचा. भोजन नाही घ्यायचं कुभोजन घ्यायचं आणि वस्त्र नाही घ्यायचे कुवस्त्र घ्यायचे. मलिन वस्त्र कुभार्या कुभोजन आणि कुपुत्र हे जसं विनाशाला कारण ठरतात हे तसेच हे याचे विचार हे सगळे विनाशाला कारण ठरतात. आणि एकात एक साखळी असते ती एक खटी तुटला आणि विनाश झाला अशातला प्रकार नाही होतो. एकाच्या पुढे एक आपोआप येतं ते एकाच्या पुढे एक आपोआप येतं. प्रथम अंतकरण दूषित झालं का प्रथम ते त्याच्याच क्रोध निर्माण झाला. आधी कोणाचा नाश करतं ते आपल्या अंतकरणाचा नाश करतं. तिथून जाळायला सुरुवात करतं. आत क्रोध निर्माण झाला का पहिला अंतकरणाचा विनाश होतो. नंतर त्याची बुद्धीचा आपलाप होतो. नंतर त्याचं कर्म त्या कर्म चांगलंच असतं पण त्या कर्मात उग्रता घुसते आणि कर्मात उग्रता झाली आणि मग त्याच्यातून विनाशाचा स्फोट होतो. लक्षात आली तुमच्या लिंक आहे. मग हे एकदा सुरू झालं तर मग त्याला म्हणतात इंधने आगीशी हाकाका चढे. एकदा कोणते जर दारू प्या लागला तो पहिल्यांदा घोटभर पितो मग कपभर पितो मग ग्लासभर पितो मग बाटलीभर पितो आणि मग त्याला थांब म्हटलं तर मग तो काय केल्याने थांबत नाही. जगात काही गोष्टी अशा त्या वाढल्या का वाढतच जातात. तसा प्रकार असतो हा विनाश जास्तीत जास्तच उग्र 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 होत जातो. असा प्रकार आहे. जाऊ द्या कशात सांगितलं हे एताम दृष्टी अवष्टभ्य आणि आत्मनः नष्टः. तो असा स्वतःचा इतराचा काय करतो नाश करतो. मग स्वतःचा काय नाश करतो ते ह्या ठिकाणी परलोक साधन आहे ते साधन स्वतः साधन भ्रष्ट करतो. एक
दुसरी गोष्ट तो इहलोकातली गोष्ट, स्वतःच्या जीवनात स्वतःचा प्रपंच आणि स्वतःचं सुख नष्टात्मा याचा अर्थ काय आहे? नष्टात्मा याचा अर्थ तो जगाचाच नाश करतो असं नाही. तो नष्टात्मा याचा अर्थ तो स्वतःचा कोणत्या रूपात नाश करतो? जे ऊर्ध्वगती परलोकाला जायचे म्हणजे थोडक्यात ऊर्ध्वगती जे असते त्या साधनाचाच नाश करतो, आपल्या घराचाच नाश करतो. त्यानंतर घरामध्ये जीवन जगण्याकरता मिळणारे सुख, त्या सुखाचाही नाश करतो आणि शेवटी त्याच्या मोक्ष आणि मोक्षाच्या साधनाचाही तो नाश करून घ्या. याला म्हणतात नष्टात्मा. याला काय म्हणतात? नष्टात्मा. तो जगाचाच नाश नाही करीत, तर आत्मा म्हणजे स्वतः, असा स्वतःचा नाश करून तो घेतो. याला म्हणतात नष्टात्मा. अल्पबुद्धया म्हणजे थोडक्यात अल्पबुद्धी. बुद्धी अल्प नसते प्रगल्भ नसते, त्याच्यात काही दोष घुसल्याच्या नंतर थोडक्यात एक महत्त्वाचा दोष, ज्या बुद्धीतला विवेक नष्ट झाला का त्याला जेवढे पाहिजे तेवढे दुर्गुण त्याच्यात येतात. पहिली गोष्ट, बुद्धीतला विवेक नष्ट झाला, विवेकहीन हा त्याला म्हणतात. ज्या बुद्धीतला विवेक नष्ट झाला, विवेकहीन झाला, तर मग खाली केवळ त्याची काय उरते? ती देहात्मबुद्धी. देहात्मबुद्धी हीच याला म्हणतात अल्पबुद्धी. देहालाच आत्म समजणं अशी विपरीत बुद्धी, केवळ क्षण मात्र लागणारी जी बुद्धी असते त्याला म्हणतात अल्पबुद्धी. म्हणजे जी क्षणिक असते. काय असतं क्षणिक? रज्जूच्या ठिकाणी दिसणारा सर्प हा कसा एक क्षणिक आहे ना, पण त्याला तो सत्य समजतो, त्याला म्हणतात अल्पबुद्धी. असं आहे. चित्राला सत्य समजणार, चित्राला सत्य समजणारी माणसं तुम्ही पाहिलेत ते? गंधाड साहेब, मगर साहेबाला सरांना पण माहीत असेल, ज्या काळात इंदिरा गांधी मेली, किती लोकांनी? 500 लोकांनी आत्महत्या केल्या. त्या 500 लोकांनी काहीच नाही, घेतलं पेटून, डोकेच फोडून घेतले. आणि त्या बरं काय माहीत त्यांना काय नाही, त्या टी व्हीवर चित्र पाहिली, मेली. आता मरू दे, तुला काय रोग आला इकडं? कुठं ते कर्नाटक राहिलं ते. हा, केरळमध्ये जास्त मेले. चित्राला सत्य मानणारे. भारत पाकिस्तान क्रिकेट सुरू झालं, त्या भारताचा एखाद्या वेळी झालं काहीतरी, काय म्हणू त्याला, काय म्हणजे हारली, सगळ्यांनी टीव्हीच फोडून टाकल्या. क्षणी ना, म्हणजे चित्राला सत्य मानतात. त्याच्या पुढे त्या इतके मूर्ख आहेत, त्या टी व्हीमध्ये त्या पिक्चरमध्ये एखादी नटी त्यांच्या असती प्रिय, ती कशी काय आता काय ती भेटती का नाही माहीत नाही त्याला, तो त्याच्या आवडीची नटी जर त्या पिक्चरमध्ये खोटी मारती, ते खोटी गोळी घालते, ते मेलं तर ते इकडं लगेच मरून जातं, नाही तर काहीतरी विनाश करून घेतं. ते करून घेतं का नाही? त्या चित्राला याला म्हणतात क्षणमात्र चित्राला सुद्धा सत्य समजणं ही असते अल्पबुद्धी. हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. तसं हे संपूर्ण जगत हे क्षणिकच आहे ना. हे क्षणभंगूर नाही. भरोसा एका संतांचं खोटं बी नाही ते. जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिशेना ती. ते क्षणाला तरी अवधी असते. तर या पदार्थामध्ये प्रत्येक क्षणाला आहे, ते पहिल्या क्षणातलं आहे काही? आता पहिल्या क्षणातलं नाही ना, दुसऱ्या क्षणात हे. पण आता इतकी क्षणिक बुद्धी, पण त्याला जर ते सत्य समजलं त्यालाच म्हणतात अल्पबुद्धी. क्षण मात्र गोष्टीला अल्प, त्या अत्यंत किंचितकर गोष्टीलाच ते सत्य समजणं यालाच म्हणतात अल्पबुद्धी. म्हणजे थोडक्यात ते भ्रमालाही सत्य मानतात, भ्रमालाही सत्य मानतात, चित्रालाही सत्य मानतात. म्हणजे याचा अर्थ हे क्षणिक बुद्धी याला म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्याला सिद्धांतातलं ज्ञान नाही. म्हणजे सिद्धांत न मानणारी, संत शास्त्र देव हे न मानणारी अशी क्षणिक बुद्धी असते. असं काय म्हणतात त्याला? हे मानवतावादी, सत्यवादी, भ्रमिष्ट, विपरीत भावना असणारे हे सगळे स्वविनाशी, त्या अल्पबुद्धया असे अल्पबुद्धी असणारी माणसं असतात. ती किती सांगितले? 2. एक म्हणजे ती दृष्टीचा स्वीकार केला आणि स्वतः नष्ट आत्मा
आणि अल्पबुद्धया हे असे होतात ते त्या दृष्टीचा अवलंब केल्यामुळे. आणि तिसरी गोष्ट काय असते, उग्र कर्म हा. तर उग्र कर्म काय असतं ते, उग्र कर्म म्हणजे थोडक्यात हिंसापरायण, हिंसात्मक. काहींची गोष्ट असते महाराज, काहींचे शब्दच असे असतात. बाई किती दुष्ट असते आणि मनुष्य किती दुष्ट असतो, हे काही शास्त्राचा अभ्यास करायची गरज नाही. शास्त्राचा अभ्यास करायची गरजच नाही. आता तर काही विचारूच नका, एवढा धिंगाणा घातलाय. पण तरी बरंच झालंय. ती आई बाई असते, कोणाची बिचारी आईच असते आणि ती कोणाची बाईच असते. असं त्या नवऱ्याच्या डोक्यात एखादा शब्दाचं पिल्लू सोडून देते का काय, त्या सुनाला मारूनच टाकले काय. आता ती तुम्हाला तो चित्र तुमच्या लक्षात आलं ते काय, तो एक शब्द, एकच शब्द असतो काहीतरी, पण हा शब्द आपण बोलू नये. हा शब्द जर बोलला तर ह्या सगळ्या घराचा किंवा कोणाचा विनाश, ती अक्कलच नाही ना. कोणता शब्द बोला आणि कोणता शब्द बोलू नये, ती त्या चाणक्याने म्हटलं त्याची, ते आता खरंच चाणक्य नीतीमध्ये ते बैल तसंच म्हणलं. ते काय त्याला लय 6 विशेषणं दिली, ते आता मी नाही सांगत तुम्हाला. ते म्हणजे त्याला एका शब्दाने केवढा विनाश होऊ शकतो, म्हणजे शब्द किती हिंसात्मक असतो. तो शब्द प्रकृतीने आला का नाही, तो ह्या शब्दाने याचा विनाश होईल. म्हणजे बाईचे का, माणसं पण तसे आहेत ना. म्हणजे माणसं बाई शेवटी माणूसच, बाई म्हटलं तरी मनुष्य आणि मनुष्य म्हटलं तरी मनुष्यच असतो. आणि मनुष्य हिंसात्मक उग्र कर्म, याचा अर्थ त्याने काय चाकू तलवार घेऊन कोणते माणसं तोडले म्हणजे त्याला उग्र कर्म म्हणतात असं नाही. त्या कर्म ते जड असतं, ते क्रिया जड आहे ना. क्रिया काही करू शकत, क्रियेच्या पाठीमागे काय लागते, भावना. जेव्हा त्या मनात भावना तयार होईल तेव्हा क्रिया सुरुवात होत असते. क्रिया कधी हिंसात्मक नसते. त्या क्रियेच्या पाठीमागचे शब्द आणि शब्दातून निर्माण झालेली भावना आणि भावनेतून नंतर क्रिया हिंसात्मक होत असते. तर जशी क्रिया हिंसात्मक असते तसे शब्द पण हिंसात्मक असतात. जसे शब्द हिंसात्मक असतात तसे बुद्धीचं ज्ञान हिंसात्मक होऊ शकतं. म्हणजे हिंसा करायला भाग पाडतं. त्याचाच अर्थ जसं प्रथम माणसाची समजूत आणि भावना होते. आणि जर तुम्ही एखादं अन्न 4 वर्ष सतत खाल्लं तर त्या अन्नाप्रमाणे पूर्ण प्रकृती बनते माणसाची. 4 वर्षे एखादा विषय विचार जर केला तर त्या माणसाची प्रकृती तशी बनते. हिंसात्मक समजूत, हिंसात्मक भावना, हिंसात्मक शब्द आणि हिंसात्मक क्रिया हे जर घडत गेलं तर त्याचा स्वभाव पूर्ण प्रकृती तशी बनते. त्याने असं पाहिलं तरी हिंसाच, असं पाहिलं तरी हिंसाच, असाय हात केला तरी हिंसाच, असाय हात केला तरी हिंसाच. कारण प्रकृती तशीच झाली. जसं लिंबाचं साल खा, हात साल खा, लाकूड खा, पाला खा, फळ लिंबुळी खा, काही खा, अत्यंत गोड म्हणजे गोड. कारण निंबाच्या झाडा साखरीच्या आळे आणि बीज तशी फळे. ते काय झालं, तो लिंबाचा काय तो स्वभाव झाला ना. ती प्रकृतीच तशी आहे ना ती. मग तशी जे का प्रकृतीच बनल्यानंतर म्हणून त्याला उग्र कर्म नाही, उग्र कर्मा. तो उग्र कर्माचा अर्थ उग्र क्रिया केली तर ती क्रिया काय म्हणेल, तिथं क्रिया तिथं संपून जाते. पण ती तशी गोष्ट नाही. हे पिंडच, आणि पिंडाच्या आत जे आहे ते पूर्ण त्याचं रक्त, मांस, समजूत, अंतकरण हे जसं लिंबाचं आत बाहेर जसं गोड बनतं, आपलं कडू असतं, तशी ही प्रकृती आत आणि बाहेर इतकी उग्र होते. त्याला म्हणून म्हणतात उग्र कर्मा. असा उग्र असणारा कायेने, वाचेने, मनाने आणि मग त्या कालामध्ये सहज बोलणे, हितोपदेश.
मी असं पाहिलं, मला लहानपणापासून सर ते चित्र टिपायचे. मी ज्यावेळी ते एस टीनं कार्यक्रम करायचो ना, ते असं डोक्याला बांधलेलं बागलात पिशी, एस टी स्टँडला बसलं का ते असं नुसतं इतकं बारीक ते काय बाई लेकरं उडी ती, मग काय ती पिशा उचली, ती एस टी आली लेकर घेऊन पहिले गठोड राहिले तिथं, मग गठोडं नाही आलं, एक लेकरू राहिलं तिथं. ते असं चित्र काय, मग ते काय ते भेळीवले आडते भेळ आमकं तर काही कानातले मळ काढणारे, इतकं बारीक चित्र मी असं निरीक्षण करायचं ते हां ते चित्र निरीक्षण हे माणसं इतकी बारीक एवढी एवढी छोटी क्रिया असते. आता समजा कोणी बाय त्या बाई घरातली बाई तर एवढं ते तोंडाचा मुरडा मारला का भांडण सुरू झालं भांडण सुरू. असं काय नाही, तोंड हालीत नाही, तोंड उचकीत नाही, काय नाही, नुसतं झालं सुरू, त्याला काय नाही. म्हणजे काय झालं, ही आता ही क्रिया आपल्याला वाटतं सामान्य, ही क्रिया हिंसात्मक बनली ना, ती क्रिया हिंसात्मक बनली. नुसतं मुंडकं आवडलं, नुसतं असं असं केलं, ती क्रिया हिंसात्मक होऊ शकते. कोणत्याही शरीरातला अवयव हा तर बोलकाच असतो, देह भाषा त्याला म्हणतात, आपलं देहबोली त्याला म्हणतात. ती देहबोलीसुद्धा मग माणसाचं काय करते, जसं चांगले संकेत देते तसे विनाशही संकेत देईल ना. ती तिथं काय चांगले संकेत, वा छान असं केलं, तिथं संकेत मिळाला चांगला, एवढं काय संकेत मिळाला वाईट. म्हणजे देहाची बोली चांगला संकेत देत असे वाईटही संकेत देते. जसा वाईट संकेत देत तसे हिंसात्मकही संकेत देऊ शकते. मासे ते कर्मच उग्र झालं ना त्याचं. म्हणून सहज क्रियासुद्धा हिंसात्मक होते. सहज बोलणे, सहज क्रिया करणे, सहज पाहणे, असा त्याचा हिंसात्मक स्वभाव असतो. त्याला म्हणतात ते काय, उग्र कर्मा. झालं आता एवढी सगळी पोथी वाचली, या पोथी वाचीतून काय सांगितलं मग आता, ही दृष्टी स्वीकारली, स्वतःचा नाश केला, त्याची बुद्धी संकुचित झाली. पहिली संकुचित बुद्धी करून टाका त्याची. ही दृष्टी घेतली, बुद्धी संकोच झाला, नंतर स्वतःचाच नाश केला. स्वतःचा नाश केल्यानंतर पुढे काय झालं, तो मग त्या स्वतः उग्रकर्म बांधला, आणि उग्रकर्म बनून आणि मग जगताच्या आहिता करता तो इतका सज्ज झाला. जगता क्षयाय आहिता उग्र कर्मना जगता क्षयाय, जगताच्या विनाशाकरता तो उग्र कर्म बनला. आणि काय केलं जगताचं, त्यांनी आहितच केलं. आहित केलं म्हणजे याचा काय केलं, त्या कोणत्या वर जे वर्णन केलं ते म्हणजे थोडक्यात विनाश करण्याकरता सुद्धा सामर्थ्य असावं लागतं. विनाश करण्याकरता सुद्धा सामर्थ्य असावं लागतं. म्हणजे काय म्हणतो, शक्तीहीन असेल तर तू काय नाही करू शकत ना, समर्थ बनावं लागतं ना. एखादं व्याख्यान करायचं असतं, कोर्टात एखादा खटला लाडवायचा असतो, मारामारी करायची असते, शास्त्र अभ्यास करायचा, शाळेत पास व्हायचं, या सगळ्याकरता सामर्थ्य लागतं ना. मग जसं जगात प्रत्येक क्रियेकरता सामर्थ्य लागतं, बरं अभ्यास करायला सामर्थ्यच लागतं, मग त्याला काय म्हणतो, त्याला आग्रहबुद्धी लागते. मग तसं जगताचा विनाश करण्याकरता सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य, तो समर्थ व्हावा लागतो. आणि मग ते सामर्थ्य याच्याकडे एवढं आलेलं असतं. हे पाठीमागचं सगळं सांगितलं. आणि एवढं सामर्थ्य आल्यानंतर मग तो एक आणि समुदाय, कधी कधी व्यक्ती आणि कधी एखादा प्राणी आणि कधी कधी प्राणी समुदाय, याचं पण तो क्षय करतो शकतो. क्षयाय जगता. मग तो कधी मग तो वाघ, आता माणसं वाघ मारतात की नाही, मारतात, वाघ मारतात, सिंह मारतात. माणसं काय मारतील, माणसं माणसालाही मारतात आणि माणसं वाघालाही मारतात. आणि म्हणून त्यांचं नाव वाघमारी पडलं. काहींचं नाव वाघ पडलं तर काहींचं नाव वाघमारी पडलं. तो म्हणला आमच्याकडं वाघ आहे, तो म्हणला तुझ्याकडं वाघ आहे, पण आमच्याकडं वाघमारी आहेत. मी त्यांना दोघाला सांगतो, तुमच्याकडे ते जर असलं तर मी जंगले, माझ्याशिवाय तुमचा काही उपयोग नाही. काय अस्तित्व नाही कोणाचं. कोला, लांडगा,
काहींचे नाव मग कोल्हे आहेत, काहींचं नाव लांडगे पण आहेत, काहींचं नाव वाघ आहे, सिंह नाही सगळं कोणाचं नाव आडनाव. तो जाऊ द्या. आणि म्हणून आहेत याचा अर्थ विनाश करणं आणि त्याच्यामध्ये स्वतःचे अधोगती करणं. थोडक्यात सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी याचं स्वतःचं अनहित करून घेतलं आणि नरकाचा मार्ग, खुला मार्ग मोकळा करून घेतला आणि हे त्या तिकडे तो पायवाट करायला लागला. असो, एकूण सगळं महत्त्वाचं आहे. कशाकरता सांगितलं हे आपल्याला त्यागण्याकरता सांगितलं. हे आपल्याला वापरण्याकरता नाही, हे आपल्याला शिकण्याकरता नाही. तर हे इतकं विनाशी असतं. तर हे प्रत्येक गोष्टी आपण आता लगेच सगळं टाकू शकतो का? नाही. तर प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट विनाशी आहे, एखाद्याला समजलं ह्या पेटाऱ्यामध्ये काळा जहर नाग आहे, कोबरा नाग आहे, समजल्यानंतर मग तो तिथून बाजूला सरकतो ना. मग तसं त्याच्या वया लागे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी गोष्ट सांगायची टाकायची ती टाकण्याकरता पण सांगावी लागते. आणि म्हणून भगवान सांगतात, अर्जुना एताम दृष्टीम महष्टभ्य नष्टात्मान बुद्धेहा आणि हा प्रभवत्युग्र कर्मान क्षयाय जगतो हितहा. जगताच्या विनाशाकरता तो उग्र कर्म बनतो. असं हे तुम्हाला त्याचं पहिलं गणित सांगितलं. दुसरं गणित, काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः शुचिव्रताः. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमान मदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कामम आश्रित्य दुष्पूरम दंभ मान मदान्विताः मोहात् गृहीत्वा असद्ग्रहात् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. असा पदच्छेद आहे. दुष्पूरम कामम आश्रित्य मोहात् गृहीत्वा असद्ग्रहात् आणि अशुचिव्रताः दंभमान मदान्विताः प्रवर्तन्ते. अर्थ असा आहे, दुष्पूरम कोणत्याही प्रकाराने प्रयत्नाने ज्याची पूर्ती होत नाही असा जो काम आणि त्या कामाचा आश्रय घेऊन अज्ञानामुळे, मोहात याचा अर्थ अज्ञानामुळे आणि असद्ग्रहान थोडक्यात मिथ्या सिद्धांताचं ग्रहण करून गृहीत्वा आणि मग अशुचिव्रतः भ्रष्ट आचरण करून भ्रष्ट आचार धारण करून दंभ मान आणि मद यांनी युक्त होऊन मग काय करतो तो पुरुष प्रवर्तन्ते. म्हणजे असं तो विचार करतो. जसा एखादा शिकारीला निघाल्याच्या नंतर दोरी, फासे, जाळं हे ते घेऊन शिकारी करताना 16व्या अध्यायात उभी आली माऊलीची तशी. किंवा एखादा युद्धाला निघाला मग तो काय घेतो, जो काय पंचपळी पात्र, एक पंचांग, एक भस्माचा, हे न घेतो. ते काय घेतो, ते युद्धाला जायचं म्हणजे ढाल, तलवार, घोडा, धनुष्य, बाण ही सगळी सामुग्री घेऊनच तो युद्ध करता निघतो.
तसा हा बिचारा युद्धाला निघाला आणि ही सगळी सामुग्री घेतली त्यांनी आणि आता तो पुढे अजून निघाला. आता मागचं जिथपर्यंत उग्र कर्म झाला आणि मग त्याच्यात अजून त्याला काय काय लागतं त्या उग्र कर्मात अजून हवा भरायला हे पेट्रोल आहे सगळं त्याच्यात. त्या उग्र कर्मात भरायचं हे पेट्रोल आहे सगळे त्याच्यामध्ये. तर हे दुष्पुरम, तर हे दुष्पुरम कामम, दुष्पुरम दंभम, दुष्परम मानम, दुष्पुरम मदहा, दुष्पुरत मोहात, दुष्पुरम असद्ग्रहात आणि दुष्पुरम आशुचिव्रत. नाही त्याला नाही लागायचं ते प्रवर्तन ते. आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचं तर दुष्पुरम कामम अन्विता, दुष्पुरम दंभम अन्विता, दुष्पुरम मानम अन्विता आणि दुष्पुरम मदहा अन्विता, दुष्पुरम मोहात अन्विता आणि दुष्पुरात असद्ग्रहा अन्विता आणि अशुचिव्रता अन्विता. युक्त. अन्वित याचा अर्थ काय, ज्याची कधी पूर्ती होत नाही असा काम आणि ज्याची कधीच पूर्ती होत नाही असा दंभ. त्या दंभांना तुम्ही काही करतो वाढतच जातो तो, वाढतच जातो तो असा दंभ. मान तसाच आहे, मद तसाच आहे, अज्ञान तिथं वाढत गेलं का वाढतच जातं ते असं आहे. दुष्पुरम त्याची कधी पूर्ती होणारच नाही ना, त्याच्यात पूर्ती व्हायचं काय काम आहे, त्याची निवृत्ती केली तर निवृत्ती होईल त्याची असं आहे ते. मिथ्या ज्ञान मिथ्या सिद्धांत तो जर समजला नाही तर तो शेवटी वाढतच जातो कोणतीही गोष्ट असं हे अन्वित होऊन. आणि मग हे सगळं काय आहे, आकाशातून पाणी पडतं, पाऊस पडतो, तो कधीही अशुद्ध नसतो, तो शुद्ध पाणी अत्यंत शुद्ध असतं. पण ते पाणी जेव्हा भूमीशी संबंधित होतं त्यावेळी त्यातली चव बदलते, त्याचा रंगही बदलतो आणि त्याचे परिणामही बदलतात. हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे व्यक्ती ही कधीही अशुची नसते. मग व्यक्ती अशुची कशामुळे होते, कामाने, मदाने, दंभाने, मानाने. मदाने अशुची होतो, अत्यंत मोहाने पण अशुची होतो आणि खोट्याचा स्वीकार करून सुद्धा तो अशुची होतो. आणि एवढी अशुची झाल्याच्या नंतर जर त्याची प्रवृत्ती झाली तर तो स्वभावाने तो अशुचीच करणार, दुसरं काय वाईटच करणार, दुसरं काय करणार तो. तर अशा या श्लोकाची अशा या श्लोकाची रचना आहे. तर या ठिकाणी ज्या कर्माने मनुष्य योनीला तो प्राप्त झालेला आहे तर त्या मनुष्य योनीत आल्यानंतर त्याने त्याच्या त्या वेळेमध्ये त्याच्या त्या आयुष्याच्या अल्प अवधीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नको, तर काय नको ते सोडून आपलं जे करायला पाहिजे ते सोडून दिलं आणि जे नको तेच करायला लागला. तर त्याकरता इथं ही सगळी गोष्ट या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. तर दुष्पुरम कामम आश्रित्य, कामाचा आश्रय केला का तेथे काही कमी पडत नाही बघा, सगळी श्रीमंती असते. मग त्याला जसं ज्याच्याकडे धन असेल ते धन काय करतं, धन बंगले बांधितं, धन गाडी घेतं, धन बायकोही करून देतं, धन ऐश्वर्य करून देतं, धन दागिने करून देत. धन काय नाही करीत, द्रव्य त्याच्याकडे द्रव्य असलं का सगळी दुनिया उभी करून देतं द्रव्य. तसं काम आहे. कामाच्या पोटात इथं दंभही निर्माण होतो, मानही निर्माण होतो, मत तर निर्माणच होतो. कामच त्याला अज्ञानाच्या डोळ्यात बुडितो, कामच त्याला खोट्यात नेऊन बुडितो, कामच त्याला अशुची करतो. आणि असा काम त्याचा स्वीकार केल्यानंतर आता त्याच्यात काय व्हायचं आहे पुढे, सगळं जे व्हायचं ते सगळं होईल. म्हणून ज्या कामाची जगात कोणी पूर्ती करू शकला नाही, तर आता तुम्हाला सांगितलं इंधनी आगी हाकाका चढे, हे त्याला काय म्हणतात ते असं, भोगी काम वाढे इंधनी आगी हाकाका चढे. अग्नी जर तुम्ही लाकडं टाकले तर तो विझणार तर नाहीच, अधिक भडकेल. आणि राखेल टाकलं मग तर अधिकच भडकेल. आणि जर का पेट्रोल वात्ताच भडकल ते तस्ट. हा इंधनी मला लाकडं टाकायची आणि त्याची इजायची इच्छा करायची, असंच आहे आपलं.
त्याच्यावर पेट्रोल वाचायचं ज्याला विजन का म्हणतो इतकं टाकलं ते विजन आधी ते काय पाणी आहे का ते पेट्रोल होती तो रोज. आणि मग काय करतो, अरे ज्याने काम वाढतो पैसा गोळा करून आणायचं आणि त्याच्यात पैसा गोळा करून ठेवणं म्हणजे ते कामाला पेट्रोलच घातलंय. ते आपण मान्यता मिळवतो ते कामाला पेट्रोलच घातलंय. ते हे सगळे त्यात पेट्रोल वाचायचंच काम करतो आपण. आणि मग भोगी काम वाढे, मग याचा भोग घेत घेत गेलं का तो काम वाढतच जातो. असा जो कधीही कोणाला पूर्ण करता आला नाही, थोडक्यात एका शब्दात असंभवनीय गोष्ट. इंद्रादिकाला त्यांना पूर्ण करता नाही आला, ऋषीमुनीला त्यांचा पूर्ण करता नाही आला, आणि संतांना पण पूर्ण करता आला. मग संतांना वाटलं याची काही पूर्ती होणार नाही, त्याला म्हणले तू शांत बैस. त्याच्या नादी नाही लागले, त्याला काय केलं, शांत केलं. काम क्रोध लोभ निमाले, काम क्रोधा नाही चालली, तिने काय केलं, कोंडवड्यात बांधून ठेवली. त्यांची निवृत्ती करून चालत नाही, फक्त त्याला चारा नाही टाकायचा. त्याला चारा टाकला का साला तो गुरगुर करतो, माती उकरीतो, मग लई फुसफुस करतो. त्याला चारा टाकला का आता तूपच दूध लिटर 2-2 लिटर दूध पितो, तूप खातो, व्यायाम करतो. आता तो त्याला एवढं केलं ते तो काम गुरुगुर करेल ना तो. मग तसं त्याला खायला कमी टाकलं म्हणजे जमत नाही, त्याला जाऊ द्या. म्हणजे त्याला काय म्हणतात, जी गोष्ट कधी पूर्ण होत नाही तिला पूर्ण करणं म्हणजे त्याला काय म्हणतात, मूर्खपणा. पूर्यमाना निनेकशः, आपण ते काय म्हणतो, कृपणाग्नुर्यमो ग्रहम, काय तो श्लोक ते, स्वामी पयोधिरुदरम कृपणाग्नुर्यमो ग्रहम. तर असं आहे ते. त्या श्लोकाचा टोक मला आठवण. त्यास 7 पदार्थ कधीही पूर्ण होत नसतात, असं आहे. हो, ते पूर्यमान्याने कशा, ते स्वामी पयोधिरुदरम, काय आठवत नाही, ते 7 आहेत त्याच्यात. बरं चला. ईश्वरीच्छा बलीश, लय फारा घरण्या धरावं माणसाने. आलं तर ये आणि गेलं तर जाय. आता म्हातारपणी तसं वाईट नसतं मानून घ्यायचं. जेवढं आलं तेवढं आपल्या हक्काचं, आणि गेलं ते लोकात नाही. ते गेलं का कृष्णार्पण, म्हणजे दूध खाली गेलं ना कृष्णार्पण हाताने होतं त्याच्यात. जाऊ द्या. म्हणजे तो काम पूर्ण करीन या दृष्टीने तो आश्रय घेऊन प्रयत्न करतो. हा यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. जे कधी पूर्ण होत नाही त्याला पूर्ण करण्याची त्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही मोठी चूक आहे ना ती. आणि म्हणून असं आहे ते. मग त्याला म्हणतात काय येते ते काम आश्रित्य, दुष्पुरम काम आश्रित्य. मग कामाचा आश्रय केल्यानंतर त्याचं काय काय होतं आपण खूप उदाहरणं पाहिलेत पुराणामध्ये, नको तिची चिंतन करायला फारसं. अशी गोष्ट आहे. आणि म्हणून दुष्पुरम कामम, मग पुढे काय आलं, दुष्पुरम दंभ, दंभाची गोष्ट झाला आपला. दंभो दर्पोभिमानश क्रोध पारुष्यमेवच, म्हणजे थोडक्यात अधार्मिक असताना धार्मिकता दाखवणे त्याला म्हणतात दंभ. म्हणजे आपली जी पात्रता आहे ती पात्रता नसून सुद्धा दाखविणे, थोडक्यात दंभाचं रूप हे आहे ते. दुसरं काय ते दंभाचं म्हणजे असं आहे, अविद्वान असूनही आपण विद्वान आहोत अशी शेखी मिरवणं त्याला म्हणतात दंभ. अभक्त असूनही आपण फार भक्त आहोत असं दाखविणे. मग एखाद्या सप्ताहात गेला, मंडपात गेला, मंदिराच्या परिसरात गेला का लोकाला वाटलं पाहिजे काय भक्त आहे भाऊ, महाराजांचा हातच धरून चालतो, हारच घालतो, इकडं तिकडं मिळतो, हे इकडं व्हा, हे तिकडं व्हा. आणि त्याच्या बाप जन्मात त्याला देव ही माहीतही नसतं. त्याला काय म्हणतात, हे दांभिक असतात. ते दंभे करू दंभे करू भक्तीन सोंग दाऊ जना. आणि आंतरी भावना वेगळीची, असं आहे. अंतरातली भावना तर वेगळीच असते. आणि म्हणून अदातृत्व असतं, पण मी उदार दाता आहे असं दाखवणं त्याचं नाव आहे दंभ. आणि काय म्हणतो, असतो पापीच
म्हणजे अपुण्यवान असला तरी आपण फार पुण्यवान आहोत असं दाखवणे, आणि अपूज्य असतो त्याचं कोण दर्शन, त्याचं नाव पण घेऊ नये, पण तरीसुद्धा आपली लोकांनी पूजा करावी, आपल्या लोकांनी पाया पाडावं असं वातावरण तयार करतो. मग त्याला म्हणतात दंभ, दांभिक, दुष्पूरम. दंभाला किती आज हार घातला आणि पाया पडलं मग झाला का थंड त्याचा दंभ? दुष्पूरमच आहे ते. दंभाची गोष्ट तशी असते, त्याला म्हणतात दंभ. मान, मग मान काय करतो त्याला? मान्यता काय? जी अपेक्षित आहे ती मान्यता. ज्या माणसाला मान मिळणार आहे त्या माणसाला मानाची अपेक्षा नसते, असं आहे. त्यात मान आता आता कोणी आता मला हार घालायला लागलं, आता ते हार मलाच घालणार आहे ना, कारण ती मिळणारीच गोष्ट आहे ना, ती मिळणारीच गोष्ट आहे. तर ती काय म्हणतो, ती निसर्गाने, ओघाने, परंपरेने वस्तुस्थिती असते. पण ते हार घालण्याची त्याची पात्रताच नाही, पण तरी मला हार घालावं या प्रयत्न करणं, मग या मानात जाणं, मग ते दंभयुक्त मान म्हणतात त्याला. त्या मानात काय घुसला? दंभ घुसला. मग असं आहे, अपूज्य असून देखील पूज्यता प्रगट करून मान मिळवणं, असं त्या मानाचं स्वरूप तुमच्या लक्षात आहे. त्याला काय फार प्रवचन करण्याचे औषध झालेले आहेत त्या सगळ्याविषयी गोष्टी सगळ्या. आणि म्हणून दंभयुक्त आणि मानयुक्त. मद, तर मदाचा उत्कर्ष आपण पाहिला आहे. आठवणी वेठोनी बांधलेला मुंडासा आणि फिरत असे म्हैसा जनामादी. तुकारामाचा एक अभंगच येतो. काय ती हलगटाप्रमाणेच माणसं असतात ते, त्यांना खरं खोटं, विधी अविधी, योग्य अयोग्य, श्रेष्ठ कनिष्ठ काहीच मान्य नसतं. आला तो हलगट जसा आला ना, ते कुणीकडे तुडीतच जातो. त्या मोबाईल क्लिपा दाखवतात त्या बैलांच्या, त्या नाही का इकडं त्या साताऱ्याकडं आपल्या इकडे पारणीमध्ये नाही, पण तिकडं आहेत ते, त्या बैलाच्या शर्यत लागत असते. आता काय ती माणसं कोणत्या डोक्यात घातलं आहे, काय त्यातून मिळतं काय माहीत नाही बाबा ते. तर ती एक क्लिप आली होती अशी. आता ते वर्ष 2-2 वर्ष पोचलेले असतात ते बैलच आहे. ते बैल आहे तो का काय, तो काय हरिभक्त परायण आहे काय तो? त्याच्या गळ्यात काय माळ आहे काय त्याच्या गळ्यात? आता जेव्हा ते तिने उधळलं ते, आणि उधळल्याच्या नंतर तिथे तांगडच घेतलं मोडून, ती पडलं माणूस खाली. दुसरा बैल राहिलं, त्याच्या गळ्यात जो एकट्याचा जे उधळत नाही गेला माणसं पहिले 550-100 माणसं खोंदाळून पार त्याच्या पलीकडे उडून त्या दरीच्या त्या सडकेच्या खाली जाऊन गेला सगळा. आता उधळला, ते उधळत चालल्यानंतर त्याला काय आज पैसे, त्याला तसलीच गोष्ट असते ही या मानाची आणि मदाची. पहिला दंभ, इथं पहिला काय आहे? काम, इच्छा. त्या कामात काय घुसला? दंभ. आणि दंभात काय आला? मान. आता 3 एकत्र झाल्यानंतर आता या तिघांचं बळ या कुठं गेलं? ते मधात गेलं. मग 3 असे मध झाले तर ठिकाणी थोडासा तयार होतो तो मध. हे 3 एकत्र झाले तर मध तयार होतो. आणि मधात ह्या चौघांची शक्ती एकदा एकत्र झाल्यानंतर तो माणसंच काय देवाला पण तुडून जाईल ना तो. मग त्याचं काय, त्या शक्तीला काय हेच नाही ते. मग त्याला काय म्हणतात? हे मद म्हणजे उत्कर्षरहित असून देखील काय, त्याचा असा उत्कर्षरहित असून देखील तो उत्कर्षित होतो. कशामुळे झाला तो? मद. आणि असा मद मग तो कोणाचा तिरस्कार करील आणि कोणाला सपाट करील याचे काय आपल्याकडे शब्द नाहीत. शास्त्राचा तिरस्कार करील, महात्म्यांचा करील, संताचा करील, आईवडिलांचा करील, ज्येष्ठाचा करील. तिरस्कार करणं हेच मदाचं काम, मुख्य काम असतं. मग असा काम, मदंभ, मान, मद अन्वित आणि असा सगळ्यांनी युक्त झाल्याच्या नंतर आणि मग असद्ग्रहा काय करतो तो? असद्ग्रहा म्हणजे अशुभाचा, मिथ्यात्वाचा निश्चय करणं, असताचं ग्रहण करणं, असद्ग्रहा असे ते. मग काय करतो? मग असद्ग्रह करतो म्हणजे या मंत्राचा जप करणार आणि या मंत्राची आराधना करणार आणि मग त्या आराधनेतून तो देवतेच्या आराधना करतो. कोणत्या देवतेच्या? तामसी देवतेच्या.
तो मंत्राची आराधना करतो, देवतेची आराधना करतो, मांत्रिकाचं हे करतो आणि काय करतो, त्यातून श्री धन सुंदर सुंदर स्त्रिया कशा वश होतील हे आणि अनेक प्रकारचं द्रव्य कसं फुकट लुबडता येईल हे असद्ग्राहा मिळवायचं आहे त्याला. पण कोणतं ते असत जे नरकगामी आहे ते विधीने शास्त्रयुक्त असं न घेता असद्ग्राहा असे अशुचीची गोष्ट करायची ती. आणि मग या सगळ्यावर करणी असतात. तो देवतांची आराधना करतील द्रव्या करता, देवताची आराधना करायची ती माना करता, प्रतिष्ठे करता, हे सगळं केलं जातं. त्याला म्हणतात असद्ग्राहा. आणि अशा असताचा स्वीकार करून अशुचिव्रत तो सगळं त्याचं जीवनच अशुची बनवून टाकतो. आणि मग प्रवर्तनते कशा करता, जगताच्या विनाशाकरता. असा होऊन तो नंतर काय करतो, मग संपूर्ण जीवन सगळं ते असं बर्बाद करून घेतो. मग मागच्या श्लोकात जसं सांगितलं, तो नरकाचा मार्ग मोकळा करून घेतो. पण बिचारे एवढे परोपकारी असतात, ते काय करतात, एकटे कधीही जात नाही. एकटे कधीच नरकाकडे एकटे जातच नाही ते. मग तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळे सगळ्याला घेऊन निघत ते. असे बरेच जोडीदार करतात ते. जसे ते कीर्तनकार असतात ते बिचारे अधोगतीला निघालेत, पण एकटे नाही चालले ते. म्हणजे त्या कीर्तनामध्ये संत काय म्हणतो, संत भावना, शास्त्र भावना ह्या नष्ट होतात, कीर्तनाची विधी नष्ट होते, किंवा कीर्तनाची परंपरा नष्ट होते, संतांनी सांगितलेली नियमावली नष्ट होते. याचा कोणताही विचार न करता डायरेक्ट त्याच्या विरुद्ध अपशब्द बोलणे, अपशब्द बोलतात. कीर्तनात वैराग्य सांगावं तर ते विषय भोग सांगतात, कीर्तनात ज्ञान सांगावं तर ते अज्ञानाचीच पाडी वाचून दाखवतात. मग हे सगळं काय झालं, याच्या सगळं विरुद्ध. आणि विरुद्ध झालं त्यांनी काय साध्य केलं, ते अधोगती. मग ते अधोगतीला निघाले ते एकटे निघालेत का, या सगळ्याला घेऊन निघालेत ना. मग तसा हा बिचारा निघतो, पण मग एवढं घेऊन तो एकटाच जात नाही, अनेकाला जोडीदार करून घेऊन जातो. अशी गोष्ट त्याला असो तो भाग. कामाचा आश्रय, दंभाचा आश्रय, मद मान याचा आश्रय, असत्याचा आश्रय घेऊन आशुची बनतो. आशुचीचं व्रत धारण करून तो असा प्रवर्तनते, तो असा प्रवृत्त होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. रामेश्वर भगवान की जय.